खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विट्यातील खानापूर रोडवरील रेवानगर येथील पेट्रोल पंपाजवळ एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला होता आणि 3 जण गंभीर तर 3 जण जखमी झाले होते. एर्टिगा गाडी पलटी झाली त्या अगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या लोखंडी होर्डिंगला धडकली. रस्त्याकडेच्या लोखंडी होर्डिंगचा भला मोठा खांब पूर्णपणे वाकला होता व ज्या खांबाला अपघात झालेल्या कारने धडक दिली त्यावर रवींद्र वस्त्र निकेतनची जाहिरात दिसत आहे. आता प्रश्न हा पडतो की त्या होर्डिंगसाठी नगरपालिकेची परवानगी घेतली होती का? होर्डिंगचा आकार, ठिकाण, उंची, जाहिरात कर यासाठी नगरपालिकेने रीतसर परवानगी दिली आहे का? होर्डिंगचा लोखंडी अँगल मोठा असल्याने स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट ही आवश्यक असते. भाड्याने लावले असेल तर जागेच्या मालकाची लेखी परवानगी आवश्यक असते. विजापूर गुहागर महामार्गाच्या शेजारी हे होर्डिंग असल्याने वाहन चालकांना अडथळा किंवा अपघाताचा धोका नसावा म्हणून परवानगीची आवश्यकताही असते व ही परवानगी विटा पोलीस देतात. तसेच रस्त्याकडेला हे होर्डिंग असल्याने PWDची NOC असणे आवश्यक असते. जाहिरात कर तसेच विविध विभागाच्या परवानग्या नसतील तर हे होर्डिंग अनधिकृत होते. आणि परवा धडकलेल्या कारमधील जर मृत झाले असते तर त्याची जबाबदारी कोण घेणार होते? त्यामुळे नगरपालिकेने विटा नगरपालिका हद्दीतील असे अनेक होर्डिंगची तपासणी करून अनधिकृत असतील तर ते काढणे गरजेचे आहे. कराड रोडवर तर विटा हायस्कूलजवळ महामार्गावरच फळ विक्रेते यांनी भली मोठी दुकाने लावली आहेत. या ठिकाणी असा अपघात झाला तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. या फळवाल्यांना कोणाचा आशीर्वाद आहे हेही पाहणे महत्त्वाचे आहे. तरी नुकत्याच झालेल्या अपघाताविषयी त्या होर्डिंगबाबत तसेच शहरातील अनधिकृत होर्डिंगबाबत व कराड रोडवरील महामार्गाला चिकटून बसलेल्या फळवाल्यांविरोधात नगरपालिकेने ताबडतोब ॲक्शन घ्यावी अशा चर्चाही होत आहेत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.